जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अत्याधुनिक गस्तीनौका INS निर्देशक भारतीय नौदलात कधी सामील करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 18 डिसेंबर रोजी ही नौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली. या गस्तीनौकेविषयी सांगायचं झालं तर याची निर्मिती गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सद्वारे करण्यात आली असून अशा प्रकारच्या 4 नौका तयार करण्यात येत असून त्यातील ही दुसऱ्या क्रमांकाची नौका आहे. याआधी या श्रेणीतील INS संध्यांक ही 3 फेब्रुवारी रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली होती. या नौकेची एकूण लांबी 110 मीटर आहे, तर याची विस्थापन क्षमता ही 3400 टन इतकी आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2024च्या चौधरी चरण सिंग पुरस्कारातील व्यावहारिक पत्रकारितेच्या समर्पणाबद्दल कलामरत्न या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो चौधरी चरण सिंग पुरस्कारातील कलामरत्न पुरस्कार आहे, या पुरस्काराने निर्जा चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं. निर्जा चौधरी या एक पत्रकार असून त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यासह या चौधरी चरण सिंग पुरस्कारातील इतर श्रेणीतील पुरस्कार सुद्धा देण्यात आले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. जलसंधारणातील अग्रेसर प्रयत्नांसाठी सेवारत्न पुरस्काराने भारताचे वॉटरमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर राजेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलं. कृषी संशोधन व नवोपक्रमासाठी कृषक उत्थान पुरस्काराने डॉक्टर फिरोज हुसेन यांना सन्मानित करण्यात आलं. तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दलचा किसान पुरस्कार हा प्रीतम सिंह यांना मिळालेला आहे. मित्रांनो, हे जे सर्व पुरस्कार आहेत यांचं वितरण उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आता इथे चौधरी चरण सिंग यांचा उल्लेख आलेलाच आहे, तर लगेच हा सुद्धा प्रश्न पाहून घ्या. दरवर्षी राष्ट्रीय किसान दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय किसान दिवस आहे हा दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय किसान दिवस 23 डिसेंबरला का साजरा केला जातो? तर 23 डिसेंबर रोजी चौधरी चरण सिंग यांची जयंती असते व त्यांचा जयंती दिन भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंग यांच्याविषयी थोडक्यात माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, चौधरी चरण सिंग हे 1937 मध्ये छपरोली मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 1967-1968 या दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे व 1979 ते 1980 पर्यंत ते भारताचे 5वे पंतप्रधान देखील होते. त्यांनी लिहिलेल्या काही महत्त्वाच्या पुस्तकामध्ये अबोलिशन ऑफ जमीनदारी, कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड, इंडियाज पॉवर्टी अँड इट्स सोल्युशन या पुस्तकांचा समावेश होतो आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल महत्त्वपूर्ण संघर्ष केला होता. त्यासाठीच त्यांच्या जन्मदिनी भारतामध्ये शेतकरी दिवस साजरा केला जातो आणि त्यांचं जे समाधी स्थळ आहे त्या स्थळाला सुद्धा किसान घाट असं नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडे चर्चेत असलेला डिंगा विषाणू कोणत्या देशात पसरला आहे? तर हा जो डिंगा विषाणू आहे हा सध्या युगांडा या देशात पसरला आहे. या विषाणूला युगांडाच्या स्थानिक लोकांद्वारे हे डिंगा असं नाव देण्यात आलं आहे. मित्रांनो, या आजारामध्ये शरीराचं इतकं कंपन होतं की पाहणाऱ्या व्यक्तीला वाटतं की हा व्यक्ती डान्स करत आहे. त्यासाठीच या विषाणूला स्थानिक लोकांनी डिंगा असं नाव दिलं आहे. सध्या युगांडामधील बुंदीबुग्यो जिल्ह्यात हा विषाणू सर्वाधिक पसरला असून या विषाणूद्वारे महिला आणि लहान मुली अधिक संक्रमित होत आहेत. आता हा प्रश्न पहा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील एकूण किती टक्के क्षेत्र हे वनाच्छादित आहे? तर या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील एकूण 16.55% क्षेत्र हे वनाच्छादित आहे आणि क्षेत्रफळात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील एकूण 50,853.53 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाच्छादित आहे. बरं, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक वनाच्छादित असलेलं राज्य कोणतं आहे? तर यामध्ये मध्य प्रदेश 77,073 चौरस किलोमीटरसह प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश 65,882 तर छत्तीसगड हे 55,812 चौरस किलोमीटरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, येथे फक्त वनाचा विचार करण्यात आला आहे आणि वनाच्या बाबतीतील पहिले 3 राज्य यात आपण पाहिले आहेत. कालच्या सत्रामध्ये आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेली राज्ये आपण पाहिली होती. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र हे तिसऱ्या स्थानावर आहे. यात कन्फ्यूज होऊ नका. ज्यावेळेस एक्झाममध्ये फक्त विचारलं जाईल की सर्वाधिक वनाच्छादित असलेली राज्ये कोणती, तर यातील पहिले 3 राज्य मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड आहेत. व तेच जर असं विचारलं की वन व वृक्षाच्छादित असलेली पहिली 3 राज्ये कोणती, तर यामध्ये मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र या 3 राज्यांचा क्रमांक लागतो. मित्रांनो, यंदा 16 राज्यातील वन व वृक्षाच्छादन कमी झालं असून सर्वाधिक वन वृक्षांची संख्या
ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये कमी झाली असून मध्य प्रदेशमधील 612.41 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वन आणि वृक्षाच्छादनापासून मुक्त झालं आहे. त्यानंतर यामध्ये कर्नाटक, नागालँड, बिहार आणि त्रिपुरा या राज्यांचा सुद्धा समावेश होतो. आणि आता हा प्रश्न पहा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले AI सल्लागार म्हणून कोणाची निवड केली? तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले AI सल्लागार म्हणून श्रीरामकृष्णन यांची नियुक्ती केली आहे. हे जे श्रीरामकृष्णन आहेत त्यांचा जन्म भारतातील चेन्नई या शहरात झाला असून त्यांनी तामिळनाडू येथील ARM अभियांत्रिकी महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान या विषयात बीटेक पदवी प्राप्त केली व ते 2005 साली वयाच्या 21व्या वर्षी अमेरिकेत गेले होते. 2005 साली त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोबत काम केलं. त्यानंतर X, याहू, फेसबुक आणि स्नॅपचॅट या प्रमुख टेक कंपन्यांमध्ये सुद्धा त्यांनी उत्पादन संघाचं नेतृत्व केलेलं आहे. व आता ते डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांचे AI सल्लागार म्हणून कार्य करतील. याआधी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक म्हणून तुलसी गबार्ड, संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ, संयुक्त राष्ट्राचे राजदूत म्हणून एलिस टिपनिक, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्टर्स तर गृह सुरक्षा मंत्री म्हणून क्रिस्टी नोए यांची नियुक्ती केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी DOGEची सुद्धा स्थापना केली असून याचं नेतृत्व एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी करतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा, DED गटाच्या आर्थिक सहकार्य संघटनेची 11वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर या DED गटाच्या आर्थिक सहकार्य संघटनेची 11वी बैठक ही इजिप्तमध्ये पार पडली आहे. मित्रांनो, सध्या इजिप्त आपली नवीन राजधानी म्हणून कैरो या शहराची निर्मिती करत आहे व याच शहरामध्ये या DEDच्या 11व्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही जी DED गटांची बैठक आहे या बैठकीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं. या DED गटाविषयी सांगायचं झालं तर याची अधिकृत स्थापना 1997 मध्ये तुर्कस्तानमधील इस्तंबूल या शहरात करण्यात आली असून यात 8 इस्लामिक देशांचा समावेश होतो व ते देश कोणकोणते? तर इजिप्त, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया, नायजेरिया, इराण, पाकिस्तान आणि तुर्की हे 8 देश यात सामील आहेत. एक्झाममध्ये आपल्याला या DED गटामध्ये सामील या देशांची नावे सुद्धा विचारली जाऊ शकतात, तर ही नावे नोट करून घ्या. आणि या DED गटाचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर तुर्कीमधील इस्तंबूल या शहरात या DEDचं मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न पहा, 12व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, ही जी 12वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन आपल्या भारतामध्ये होणार आहे. भारतामधील नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर या स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करणारे दिल्ली हे फक्त 4थे आशियाई शहर ठरेल. याआधी 2015 मध्ये याचं आयोजन कतारमधील दोहा येथे करण्यात आलं होतं. तर 2024 मध्ये याचं आयोजन जपान आणि 2019 मध्ये सुद्धा एका आशियाई देशातच या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 4थ्यांदा या खेळाचं आयोजन आशियाई देशात करण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. प्रथमच आता भारतात जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, शिरीष पटेल यांचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे शिरीष पटेल हे एक वास्तुरचनाकार होते आणि त्यांच्या कल्पनेतूनच नवी मुंबई या शहराची निर्मिती देखील करण्यात आली. त्यांनी केम्ब्रिज विद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, आता नुकताच मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा जो मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार आहे या पुरस्काराने मजरूह सुलतानपूर यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराबरोबरच मोहम्मद रफी या पुरस्काराने हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणारे जावेद अली यांना देखील सन्मानित करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 1 लाख रुपये देण्यात येतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, अलीकडे चर्चेत असलेली जोशना साबर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ह्या ज्या जोशना साबर आहेत या वेटलिफ्टिंग या खेळाशी संबंधित असून त्या सध्या चर्चेमध्ये का आल्या होत्या? तर त्यांनी आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावलं, त्यासाठी त्या सध्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत. मित्रांनो, आता जाता जाता महाराष्ट्रात जे खाते वाटप झालं आहे ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. यात देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं मिळालं आहे, एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण, अजित पवार अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क, चंद्रशेखर बावनकुळे महसूल, राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील उच्च तंत्र शिक्षण,
गिरीश महाजन जलसंपदा, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा, दादाजी भुसे शालेय शिक्षण, गणेश नाईक वन खातं, संजय राठोड माती व पाणी परीक्षण खात, मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास, उदय सामंत उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल विपणन, पंकजा मुंडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण, अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास, अशोक उईके आदिवासी विकास, शंभूराजे देसाई पर्यटन व खान स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास, आदिती तटकरे महिला व बालविकास, शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे कृषी, नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन, जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज, संजय शिरसाट सामाजिक न्याय, भरत गोगावले रोजगार हमी व फलोत्पादन, नितेश राणे मत्स्य विकास आणि बंदरे, प्रताप सरनाईक परिवहन, तर बाबासाहेब पाटील यांना सहकार, मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन, तर प्रकाश आंबेडकर यांना सार्वजनिक आरोग्य हे खातं देण्यात आलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व आता तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.